आज आपण या ठिकाणी BA कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखेसाठी असणारा SL मराठी अर्थात द्वितीय भाषा यासाठी जो पहिला पाठ आहे सशिक रक्षण माहिमभट यांचा, तो आपण आज पहिला पाठ पाहणार आहोत. मित्रांनो, महानुभाव पंथातील अत्यंत विद्वान असे श्री चक्रधर स्वामी, ज्यांनी पंथाची स्थापना केली आणि अशा या चक्रधर स्वामींचे शिष्य माहिमभट हे आपल्या गुरुच्या आठवणी अर्थात लीळा संग्रहित करून लीळाचरित्र नावाचं मध्ययुगीन काळामध्ये पहिलं पुस्तक महानुभाव पंथामध्ये लिहिल्या गेलं. या पाठाचं शीर्षक आहे, लीळा आहे जी ती सशिक रक्षण. सशिक म्हणजे ससा, सशाचं रक्षण करणारा तो चक्रधर स्वामी. हे माहिमभट नेमके कोण होते? मराठी साहित्यात आद्य चरित्रकार म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते माहिमभट मूळचे औरंगाबादचे. मुळामध्ये महानुभाव पंथीय वाङ्मय, जेवढं काही महानुभाव पंथांचं वाङ्मय आहे ते वाङ्मय जे लिहिलं आहे ते पंथाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. आपल्या पंथाची निष्ठा राखणे, आपल्या पंथाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी जेवढं काही महानुभाव पंथामध्ये साहित्य निर्मिती झाली ती पंथांची प्रेरणा आहे. सर्वात विद्वान असणारा हा माहिमभट आपल्या मामाची जी कन्या आहे देआंबा हिच्याशीच त्यांनी विवाह केला. दक्षिणेत अनेक विद्वानांशी वादविवाद करताना, चर्चा करताना त्याच्या मनाशी एक घमंड आली होती की मला कोणीही हरवू शकत नाही. म्हणून माझ्या समोर सर्व गवताप्रमाणे आहेत, तृणप्रमाणे आहेत, म्हणून तो पायामध्ये गवताची वाकी म्हणजे गवताचा वाळा घालत असे. स्वतःची तुलना आकाशातील सूर्याबरोबर तो करत असे. मी पृथ्वीवरचा सूर्य असं ते स्वतःला म्हणत. एके दिवशी चक्रधरांशी त्यांची भेट झाली. चक्रधर स्वामी हे श्रीकृष्णांचा अवतार मानल्या जातात महानुभाव पंथामध्ये. आणि या झालेल्या भेटीमधून संस्कृत भाषेतून झालेल्या वादात चक्रधराकडून माहिमभट यांचा पराभव झाला आणि तेव्हा त्यांनी श्री चक्रधर स्वामी यांचं शिष्यत्व पत्कारलं. शेवटी त्यांचा देहांत रुद्धिपुरात म्हणजे सध्याचं अमरावती ठिकाण या ठिकाणी झालेला आहे. हा जो लीळाचरित्र ग्रंथ आहे तो लीळाचरित्र ग्रंथ उत्तरार्ध आणि पूर्वार्ध या दोन भागामध्ये विभागलेला आहे. उत्तरार्ध, पूर्वार्ध आणि एकांकिका या तीन भागात विभागलेला आहे.
उत्तरार्ध हा श्री चक्रधर स्वामी यांच्या एकांत वासातील लीळा आहे. पूर्वार्ध हा श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनामध्ये काय घटना घडल्या त्यावर पूर्वाधार आहे. आणि एकांत म्हणजे एकांत वासातील लीळा सर्व लोकांकडून जमा करून त्या ग्रंथित रूपामध्ये लीळाचरित्र या नावाने महिमभटांनी लिहिलेले आहेत. या लीळा जमा करून घेत असताना, त्या आठवणी जमा करून घेत असताना गुरुच्या त्या खऱ्या आहेत का हे तपासण्याचं काम महिमभट यांनी नागदेवाचार्य यांच्याकडून खात्री करून घेतलेलं आहे. लीळा चरित्राप्रमाणेच वृद्धिपूर लीळा, जतीचा दशको, गीता टीका असेही ग्रंथ महिमभट यांच्या नावावर आहेत. चक्रधर स्वामी हे गृहत्याग करून एकांत अवस्थेत भटकत असतानाचा कालखंड एकांक या लीळामध्ये संग्रहित केलेला आहे. एकांत अवस्थेत एकदा झाडाखाली विश्रांती घेताना पारद्याच्या भीतीने एक ससा चक्रधरांच्या मांडीखाली येऊन लपतो आणि त्या सशाला, शरण आलेल्या सशाला चक्रधर स्वामी वाचवतात असं या लीळेमध्ये, शशिक रक्षण या लीळेमध्ये सांगितलेलं आहे. भूतदया, मानवतावादी दृष्टी, पशुलाही महात्मे म्हणण्याची गौरवशाली परंपरा महानुभव पंथामध्ये होते. निर्भयता, बिनतोडपणा म्हणजे स्पष्ट वक्त, याबरोबरच मराठी भाषेचे वैशिष्ट्य या लीळेमधून सापडतात. महिमभट यांनी लीळाचरित्र या ग्रंथातून शके 400च्या सुमारास महानुभव पंथांचे जे तत्वज्ञान आहे ते व्यावहारिक भाषेतून मांडण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता लीळाचरित्र म्हणजे चक्रधरांच्या जीवनातील दैनंदिनी. त्यामुळे चक्रधर स्वामी हे कुठं गेले, सोबत त्यांच्या कोण होते, त्यावेळी सोबत काय घडले, ते कोणासोबत बोलत होते, ते कोणत्या ओट्यावर बसले, कोणत्या जागी बसले, अशा बारीक सारीक घटना आणि गोष्टींचा उल्लेख लीळाचरित्र या ग्रंथातून महिमभट्ट यांनी केलेला आहे. यावरून आपल्याला स्पष्ट जाणवतं तत्कालीन सामाजिक परिस्थिती काय होती, सांस्कृतिक परिस्थिती काय होती आणि समाज जीवन कशा पद्धतीनं त्या काळामध्ये प्रचलित होतं हे शशिक रक्षण या लीळेतून जाणवतं आणि संबंध लीळा चरित्रामधून आपल्याला दिसून येतं. शशिक रक्षण या लीळेमध्ये महिमभटांनी आपले गुरु चक्रधर स्वामींची एक आठवण सांगितली आहे. शरण आलेल्या व्यक्तीस, प्राण्यास त्याचे रक्षण कसे करावे, यासाठी चक्रधरांनी कशा रीतीने अहिंसेचे महत्त्व पटवून दिले आहे, हेच अहिंसेचे तत्वज्ञान शशिक रक्षण या लीळेमधून, अगदी छोट्याशा लीळेमधून महिमभट यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आपण महिमभट यांचा परिचय पाहिला आणि या लीळेमध्ये नेमकं काय आहे तेही आपण पाहिलं. मुळामध्ये महिमभट अर्थात महेंद्र भट हे अत्यंत विद्वान ब्राह्मण होते. शास्त्र संपन्न, वैदिक पांडित्यामुळे या पंचकृषीमध्ये ते नावाजलेले होते आणि मूळचे घरचे श्रीमंत. मग काय झालं, या सर्व वैभव सोबत असताना गर्व तर येणारच,
आणि हा गर्व आल्यामुळे ते दुसऱ्यांना अगदी तुच्छ लेखत होते. मग चक्रधरांची कशी भेट झाली, वादविवाद झाला आणि त्यातून त्यांनी शिष्यत्व कसं पत्कारलं हे या ठिकाणी आपण पाहिलं. प्रत्यक्ष लीळा काय आहे हे आपण पाहूया. काय म्हणतात या लीळेमध्ये, गोसावी यासी गावी एका वृक्षाखाली आसन असे, तव पारधी वाटे ससा सोडिला, तया पाटी सुनी सोडिली, काकुलती येऊनी ससा जाणू तळी रिगाला. सुनी उभी राहिली, मग मागीला कडोनी पारधी आले, तीही विनविल ससा सोडी जोजी, सर्वज्ञ म्हणितले हा यथ शरण आला. पहा, गोसावीस या गावी एका वृक्षाखाली आसन असे. श्री चक्रधर स्वामी एकांतवासामध्ये असताना गावाच्या बाहेर एका झाडाखाली ते आसन टाकून बसलेले होते आणि कुठून तरी एक पारधी धावत येत होता आणि त्याच्या पुढे ससा पळत होता आणि तो ससा घाबरलेल्या अवस्थेमध्ये आणि त्या सस्याच्या पाठीमागे कुत्री होती. सुनी म्हणजे कुत्री. सुनी सोडलेली होती त्या पारध्याने, कुत्री सोडलेली होती आणि घाबरलेल्या अवस्थेमध्ये तो ससा येऊन जानू म्हणजे मांडी, त्या मांडीच्या खाली येऊन रिगाला म्हणजे बसला आणि महानुभव पंथातील सर्वस्वी सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या पुढे येऊन कुत्री उभा राहिली आणि मग त्या पाठीमागून पारधी पण आला आणि तो पारधी चक्रधर स्वामी यांना विनंती करत होता, विनवत होता की ससा सोडी जोजी, सर्वज्ञ म्हणितले. सर्वज्ञ म्हणजे श्रीकृष्णांचा अवतार श्री चक्रधर स्वामी यांना मानत होते, अर्थात देवच मानत होते. म्हणून जे जगाचा तारणहार आहे, जाणता आहे, ते असे चक्रधर स्वामी हे काय म्हणाले, हा येत शरण आला, तो आता शरण आलेला आहे. आणि पुढे ते म्हणतात, जी हा होडेचा ससाजी. होडेचा ससा म्हणजे पैजेचा, होड म्हणजे पैज. या कारणे सूर्या काढणीया होती, जी हो सोडावाजी. म्हणजे होडेचा ससा असल्यामुळे तो आता तुम्ही सोडून द्यावा. मग परत चक्रधर स्वामी म्हणतात, हा गा येत शरण आली या काही मरण असे, जी तरी गोसावी राखीला. मग ते निघाले, मग सर्वज्ञ म्हणितले महात्मे हो आता जाय, ऐसे म्हणून जानू उचलिली, मग ससा निघाला. हा गा येत शरण आलिया काय मरण असे, ज्या प्राण्यांना, पशूंना, ज्या माणसांना ज्यांनी शरण दिलेला आहे त्याच्यावर हत्यार किंवा हात उगारायचा नसतो, चालवायचा नसतो. म्हणून चक्रधर स्वामी यांनी सांगितलं की हा आता ससा शरण आलाय, त्याला मरण नाही. आणि तेही पारध्यांनी त्या ऐकलं, कारण तेजस्वी ओजस्वी असणारे महात्मे, त्यांची संतवाणी त्यांच्या समोर आल्याच्या नंतर शीघ्र असणारे, प्रकोपी असणारे ही लोक, प्राणी, व्याघ्र, वाघ सुद्धा शांत होतात. मग सर्वज्ञ म्हणितले महात्मे हो आता जाय. पहा, त्या सशाला सुद्धा महात्मा संबोधला आहे. ऐसे म्हणून जानू उचलली, असं म्हणून महात्मे हो आता जाय, तुला भीती नाही, तुला मरण नाही, म्हणून आपली मांडी उचलली, मग ससा निघाला. अशा पद्धतीनं माहिमभट यांनी आपल्या गुरुचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. नेमकं ही लीळा काय सांगते, या लीळेमधून काय बोध होतो,
ते जर आपण या ठिकाणी पाहिलं तर काही गोष्टी आपल्याला लक्षात येतील. पहा, मराठी भाषेमधून महानुभव पंतांचे साहित्य आणि त्यांचा प्रचार आणि प्रसार करणे हे महानुभव पंथातील विद्वानांचं, पंडितांचं आणि लेखकांचं आद्य कर्तव्य होतं. मराठी साहित्यातील आद्य चरित्रकार महिमभट यांनी लीळाचरित्र हा महत्वपूर्ण ग्रंथ लिहिला आणि तो मराठी साहित्यातील पहिला चरित्र ग्रंथ ठरतो, तो त्याचा मान आहे. शशिकरक्षण ही याच लीळा चरित्रामधील लीळा क्रमांक 23 आहे, एकांक मधील. या ग्रंथामध्ये जवळपास 500 लीळा आहेत आणि त्या सर्व महत्वपूर्ण असणाऱ्या लीळा आहेत. सत्य, अहिंसा, प्रेम या मानवी मूल्यांचा प्रचार करण्यासाठी चक्रधर स्वामी यांच्या जीवनातील काही घटना लक्षात घेऊन पृथ्वी तलावरील एकंदरीत सजीव सृष्टीवर प्रेम करण्याचे विचार कशा पद्धतीनं अभय दिलं पाहिजे याचं महात्म्य लीळा चरित्रामधून सांगितलेलं आहे. शशिकरक्षण ही जी लीळा आहे त्यामधून श्री चक्रधर स्वामी यांच्या उदात्त व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते. याच बरोबर मानवाचा प्रत्येकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक व उदार असला पाहिजे असं यामधून सुचविण्याचा प्रयत्न चक्रधर यांचा आपल्याला दिसून येतो, सुचविलेलाच आहे. चक्रधर स्वामी गृहत्याग करून एकांत अवस्थेत भटकत असतानाचा कालखंड एकांक या लीळांमध्ये संकलित केला आहे. एकांत अवस्थेत एकदा झाडाखाली विश्रांती घेत असताना शिकारीच्या भीतीने एक ससा विश्रांत मग्न चक्रधरांच्या मांडीखाली येऊन लपून बसतो. या सशाला चक्रधर स्वामी शिकाऱ्याचे मानसिक प्रबोधन करून जीवनदान देतात हे लक्षात येतं. असा प्रसंग या लीळेमधून प्रस्तुत केलेला आहे. त्याचबरोबर भूतदया, मानवतावाद, पशु प्राण्यांनाही महात्मे संबोधण्याचा सद्गुण आणि आपल्यापासून इतरांना भीती नसली पाहिजे अशी सामाजिक दृष्टी याचं वर्णन या शशिकरक्षण लीळेमधून आपल्याला समोर दिसून येतं. आपण करीत असलेल्या कर्माची जाणीव त्या पारध्यालाही होती. भित्रा ससा आणि पारधी यांच्यात चक्रधरामुळे जवळीकता निर्माण झाली. याचा परिणाम त्या सशाला अभय मिळाले आणि तो पारधीही निघून गेला. हागा येत शरण आलेला काही मरण असे उद्गार चक्रधर स्वामी यांच्या तोंडातून निघतात. म्हणजेच मरणाच्या तोंडून सशाला जीवनदान मिळते. जो जीवनदान देतो तोच साधू संत असतो, जो माफ करतो तोच साधू संत असतो. अशा प्रकारे श्री चक्रधर स्वामी आणि पारधी यांच्यामध्ये जो संवाद झालेला आहे तो संवाद महिमभट यांनी या लीळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला, मांडलेला आहे. प्रेम,
वात्सल्याचा परिचय आणि भूतदया प्राण्यावर सुद्धा कशा पद्धतीनं प्रेम केलं पाहिजे याची प्रचिती या लीळेमधून येताना दिसते. खरं प्रेम ही भावना जीवनदान देणारी साधू संतांच्या अनुषंगाने कशी आहे आणि आपल्या गुरुचं महात्म्य कशा पद्धतीचं आहे हे दाखवून देणारी ही लीळा भूतदया, मानवतावाद दृष्टिकोन, सर्वांवर कसं प्रेम केलं पाहिजे याची प्रचिती या लीळेमधून येते. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.